जे पुणेश्वरमधले जे मेन मंदिर आहेत, आम्ही 8 मंदिरं ते मंदिर आम्ही दर्शन घेतलेले आणि मंदिरं बघितली आहेत. आता आम्ही इथनं ब्रह्मेश्वर टेम्पलपासून उदयगिरी खंडगिरी केवला चाललेलो आहे. तर आम्ही सकाळी 9 वाजता सुरुवात केली होती, आता 1 वाजलेत. तर आमचे 4 तासामध्ये 8 मंदिराचे दर्शन झालेले आणि मंदिरं बघून झालेली आहेत आमची. आता आपण उदयगिरी आणि खंडगिरी केव बघायला आलेलो आहे. उदयगिरी ह्या साईडला उदयगिरी आहे, उजव्या साईडला, डाव्या साईडला खंडगिरी आहे. तर आता आपण उदयगिरीला पहिल्यांदा जाणार आहे आणि नंतर खंडगिरीला जाणार आहे बघायला. तर इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट घ्या. तिकीट तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता आणि कॅशमध्ये पण काढू शकता. कॅश घेतली तर 25 रुपयानं, ऑनलाईन काढलं तर 20 रुपये तिकीट आहे. बघू, आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. ऑनलाईन तिकीट पर पर्सन 20 रुपये बसलेलं आहे आणि कॅशने घेतलं तर 25 रुपये. तर आता आपण उदयगिरी केव विजिट करायला जाऊया. ह्या साईडला उदयगिरी आहे. आता आपण उदयगिरी बघायला आलेलो आहे. तर आता आपण सुरुवात केलेली आहे बघायला. अलंकापुरी गुफा आहे, छोटा हाती गुफा आहे. बाजार घर गुफा. और किसको नहीं बोल रहा है, जो बोलेगा 90 बोलेगा. तो आपको नंबर 1 बाजी कितना देना हम 8 देगा. ओके. तर हे समोर दिसते तुम्हाला राणी गुफा आहे. तर आता आपण आज जाऊन बघूया. आप देखिए, आप चुपचाप देगा, हमें आपको कम बताया 200 रुपये कम कर दीजिए. असे लहान लहान गुहा आहेत. राणी गुफा भारी आहे बा, दिसायला आहे का नाही. कोरीव काम चांगलं म्हणजे गुफा मस्त करू का मग. चल आपण त्या साईडला त्या पायऱ्या गेल्या, वर जाऊन बघू तिथं काय काय ठिकाणी आता एंट्री बंद आहे आता. तो तिथं माकड आहे. माकड आहे चांगलं. 2 वाजलेले आहेत 2. माकडे तिकडे सांगू नको. आणि गरमी एवढी आहे ना, गरमी अंगातनं नुसतं घाम निघते. घाम पूर्ण अंगात घाम आहे, पूर्ण शर्ट वाला झालेला. आता काय करायचं, गरमीची एवढी आहे. चल इकडं काय, इकडं ह्या साईडला काय दिसा ना. चल त्या साईडने जाऊ, फर्स्ट इकडून एंट्री करू. चला मस्त असं चढून जायचं इथे.
तर अशा प्रकारे तो वर आलेलो आहे. तर वरची साईड बघू आपण. नाही येणार तेव्हा केदार बाबा कुठे गेलाय आता. वर नेतो का काय माहीत खाली उडी मारून. मग अशा भरपूर की गोव्यामध्ये मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे. आपण मग असे खालनं बघितलं खालच्या राणी बाबाला खालचा भाग बघितला. हा वरचा भाग आहे. आता वरच्या साईडला पण चढून जाऊ. वरच्या साईडला काय बघू म्हणजे आता व्ह्यू बघायचं ना. आम्ही उदयगिरीच्या वर आलेलो आहे. तर खालचा व्ह्यू बघा रोडवरचा पूर्णपणे खालचा व्ह्यू दिसत आहे. ही पुण्याची सिटी. ही मागच्या साईडला पण केव आहे. तिकडे पण आपण चाललोय आता. आपल्या भारतामध्ये भरपूर गोष्टी बघण्यासारख्या. फक्त माणसाकडं टाईम आणि पैसे पाहिजे. तसं इंडियामध्ये आपल्या भरपूर काय बघण्यासारखं आहे. माणसाला पूर्ण जन्म पुरायचा नाही बघायला. हे बघा हाथी गुफा. हाथी गुफा आहे. तुम्हाला मी हाथी गुफाच्या इथनं बघा. ही पूर्ण असा व्ह्यू दिसत आहे तुम्हाला. पूर्ण अशी गुफा दिसते तुम्हाला. तर आता आपण वरच्या साईडला जाऊन बघूया काय. ते रे ह्यात फोटो लय भारी बसले. हा इथं बसून पाय सोडून सोडले. बाग गुफा. ठीक आहे. जांभळेश्वर गुफा. हे जांभळेची गुफा. जांभळेश्वर गुफा.
तर माझ्या मागं पूर्णपणे व्ह्यू दिसतोय तुम्हाला खालचा कॅमेरामध्ये. आता आपण हाती गुफाच्या वर आलेलो आहे. हा पूर्णपणे व्ह्यू बघा असा व्ह्यू दिसत आहे. मग चार साईडने दाखवतो व्ह्यू. ते पुढे दिसत आहे ना ते खंडगिरी केव आहे. आपण आत्ता उदयगिरी होय, पुढे खंडगिरी केव आहे. तरी बघा खाली उदयगिरीचा खालची साईड दिसत आहे. आम्ही वर टॉपला आलेलो आहे. त्या टॉपवर ना खालचा सगळा भाग दिसत आहे उदयगिरीचा, उदयगिरी केवचा. आणि समोर बघा खंडगिरी. उदयगिरी मोठी मोठी, खंडगिरी लहान वाटते. इथनं दिसते पूर्ण व्ह्यू खंडगिरीचा. वर एक मंदिर आहे. चांगलीच मोठी दिसते का गणेश गुफा. कुठले गणेश गुफा बघा हत्ती कसे दिसतात वारे. कडेला गडबड. तर आता आम्ही अशा तऱ्हेने उदयगिरी केव पूर्णपणे बघितलेली आहे. आता आम्ही खंडगिरीला जाणार आहे. उदयगिरीच्या समोरच खंडगिरी केव आहे. तर आता ते आपण बघण्यासाठी जाऊया. आता आम्ही बघितली खंडगिरी बघायचं. आता उदयगिरी पूर्णपणे बघून झालेले. तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो परत एकदा उतरताना खाली. आपण मला या साईडने आलो होतो चढून. आता हे मेन एंट्री इकडून आहे. महाराष्ट्रीयन लोक बरेच दिसतात. महाराष्ट्रीयन लोक बरेच दिसतात. महाराष्ट्रीयन लोक भरपूर चालेल तिथं. महाराष्ट्रीयन लोक लक्षात कुठे पण फिरायला गेले की ऑल इंडिया महाराष्ट्रीयन लोक असतात. बघा असं ह्या साईडला पूर्ण उतारे पाय कसं वाटते.
माझ्या मागच्या साईडला टमाटर देखने नहीं मिला यार तो खास क्या कभी खाना और मोर नाम से कॅमेरा फक्त खाली. आता आपण उदयगिरी बघितलं तर खंडगिरीला चाललो आहे. ह्या साईडला उदयगिरीचं तिकीट काउंटर होतं. इथनं रस्ता जायला खंडगिरीला. आता खंडगिरीला काय तिकीट काढायची गरज लागत नाही. उदयगिरी खंडगिरीचं दोन्ही तिकीट एकत्र आहे. ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे आम्ही. पर पर्सन 20 रुपये तिकीट बसलेलं आहे. दोघांचे 40 रुपये गेलेले आहेत. आणि कॅशने काढायचं तर 25 रुपये तिकीट आहे. तिथं मंदिराचं एक मंदिर आहे, महाब्रह्मभुजा टेम्पल. वर दर्शन घेऊन येऊया. हे बघा, आता आपण खंडगिरी होय आणि पुढं उदयगिरी दिसते. भरपूर कंटाळलेलो आहे. हे केव्स खरंच अप्रतिम आहेत. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा त्याचं फळ आपल्याला भेटते. आणि निवांत वेळ पाहिजे. आणि निवांत वेळ त्यासाठी हवा. आम्ही 3 तास पकडले होते, पण उदयगिरी आम्ही एका तासामध्ये बघितली. आता खंडगिरी आलेलो आहे. हे अशा प्रकारचे केव आहेत. ठीक आहे. उदयगिरी मोठी खंडगिरीपेक्षा. हे पुढचं जरा उदयगिरी किती क्लिअर दिसते बघ की. गुजरात, महाराष्ट्र महाराष्ट्र, मराठी. ओके ओके ओके. इकडे हां, काय चालला? चांगलं आहे, चांगलं आहे, चांगले. अच्छा आहे. अच्छा आहे. गुड गुड. बेस्ट ऑफ लक. हां, थँक्यू. वेलकम ब्रो. तरी अशा दराने 4-5 फक्त गुहा होत्या इथं खंडगिरीला. आता अशा तऱ्हेने आपण रिटर्न चाललेलो आहे. 20 मिनटामध्ये कव्हर केलेली. बारीक असल्यामुळं खंडगिरी जास्त टाईम लागला नाही आम्हाला बघायला. नाही
आता मस्त लिंबू सरबत पिते. जरा त्या साईडला टेस्ट जरा वेगळीच आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा. नारळाची लिंबू पाणी, पाणीपुरी, टेस्टमध्ये फरक आहे. 4 वाजलेले आहेत. अशा तऱ्हेने आता आम्ही भुवनेश्वरमध्ये 10 पॉईंट बघितलेले आहेत. आता आम्ही रूमवर चाललेलो आहे. आता खूप थकलो आहे. आता रूमवर जातो, जरा फ्रेश होतो आणि संध्याकाळी जरा मार्केट बघू आपण. भुवनेश्वरचं मार्केट बघू जरा आता. भुवनेश्वरमध्ये फिरलो, आता रूमवर आलेलो आहे. आम्ही फ्रेश झालेलो आहे. आता थोडं मार्केट बघायला जाणार आहे. तुम्हाला आम्ही एक जिथं रूम घेतली आहे रेल्वे स्टेशन समोर, ती तुम्हाला रूम दाखवतो. रूम एकदम चांगली आहे, मस्त रूम आहे आणि सर्वांना परवडेल अशी कम्फर्टेबल रूम 700 रुपयामध्ये आहे. टॉयलेट बाथरूम पण एकदम क्लीन आहे. तर ही रूम आम्हाला आहे ही 24 तासासाठी 700 रुपये एका दिवसाचे पडलेले आहेत. बाकी ठिकाणी कसं चेकआउट टाईम असतो सकाळी 8 वाजता 9 वाजता, पण इथं नाही. तुम्ही संध्याकाळी 5 वाजता रूम घेतली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता रूम सोडू शकता. म्हणजे तिथं 24 तासाचं आम्हाला 700 रुपये एका दिवसाचं भाडं पडलेलं आहे. तर आम्ही इथं भुवनेश्वरमध्ये 2 दिवस आहे. तर 2 दिवस असल्यामुळे आम्ही 1400 रुपये आम्हाला भाडं पडलेलं आहे. आणि बजेटमध्ये एकदम आहे रूम. 2 जण 3 जण आरामशीर इथं झोपू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आत्ता रूम दाखवलीच आहे मी तुम्हाला. ही बेड पण मोठा आहे, इथं 3 जण सहज झोपू शकतात. तर तुम्ही तुम्ही भुवनेश्वरला आला तर रेल्वे स्टेशनच्याच समोर भरपूर तुम्हाला पाहिजे असे रूम अवेलेबल आहेत. 800-700 रुपयापासून 3000 रुपयापर्यंत तुम्हाला पाहिजे तसं रूम भेटू शकते तिथं. तर AC नॉन AC असेल तसं हां, AC आणि नॉन AC. आणि इथं AC रूम घेतली असती तर 1200 रुपये, 24 तासाचे 1200 रुपये AC रूमसाठी. आणि आता आपण भुवनेश्वरचं जरा मार्केट बघायला जाऊ. जसं संध्याकाळीचे 7 वाजत आलेले आहे. मार्केट बघू. आता मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो आपण. आता इथनं आपण श्रीराम मंदिर त्या दर्शनासाठी जाणार आहे. तुम्ही जे माझ्या समोर मंदिर बघा ते श्रीराम मंदिर, हे भुवनेश्वरमधील श्रीराम मंदिर आहे. तर हे जे माझ्या मागच्या साईडला आहे ते भुवनेश्वरमध्ये श्रीराम मंदिर आहे. तर आत राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे मंदिर आहे. त्यानंतर राधा कृष्ण आणि पंचमुखी हनुमान असे 3 मंदिर आहेत आत. आणि खालच्या साईडला आहेत गणपती, महादेव आणि 2 देवीची मंदिरे आहेत. ते माझ्या मागच्या साईडला आहे ते श्रीराम मंदिर आहे भुवनेश्वरमधलं. तर तुम्ही ही मंदिर बाहेरनं बघू शकता. आत मंदिरामध्ये कॅमेरा, मोबाईल अलाउड नाही. तुम्ही फोटो व्हिडिओ करू शकत नाही आत. हे तुम्हाला मंदिराच्या बाहेरनं व्हिडिओ बनवलेला आहे. हा तेव्हा समोरच्या साईडला आपण श्रीराम मंदिराचं दर्शन घेतलं होतं मगाशी. आता समोर व्हेज हॉटेल होतं, तो व्हेज हॉटेलमध्ये आपण जेवण केलेलं आहे. भुवनेश्वरचा पहिला दिवस इथं संपूया आणि पुढच्या आता आपण भुवनेश्वरचा पहिला दिवस आपण ते संपवत आहे. आता उद्या तुम्हाला कुठं जाणार आहे काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. जय श्रीराम.